नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला। बघा मी पनीर भुर्जी बनवते। मी पाव किलो पनीर घेतलं आहे, एक मोठा कांदा घेतला आहे, लसूण घेतलं आहे, 8-10 पाकळ्या ठेचून घेतला आहे, एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतला आहे। बघा कढई ठेवली, कढईमध्ये मी आता मोहरी टाकते। हे बघा थोडी मोहरी टाकली, आता जिरं टाकते। हे बघा जिरं मोहरी फुलली ना, आता ठेचलेला लसूण टाकते मी, थोडा गुलाबी झाला का मग कांदा टाकते। हे बघा बघा कांदा थोडा गुलाबी रंगावर तळून घेते। हे बघा हे बघा कांदा थोडा लाल होत आला आहे। हे बघा असं थोडा लालसर झाला। आता मी हे टमाटर टाकून देते। हे बघा एक टमाटर होतं ते टाकून देते मी, त्यालाही थोडंसं शिजवून घेते। मी मीठ टाकते, जेवढं भुर्जीला लागणार आहे तेवढं मीठ टाकते। हे बघा सपाट चमचा मीठ टाकलं आहे मी, कारण टमाटर आहे ना थोडं मऊ पडेल त्याच्याने, म्हणजे मग पाणी पण सुटेल थोडंसं, म्हणून मग थोडं टमाटर टाकते। मीठ टाकून दिलं, आता थोडा वेळ मी झाकून ठेवते। मी एकदम इझी रेसिपी आणते। माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा। हे बघा मी झाकून ठेवते थोडा वेळ, गॅस कमी केला आहे टमाटर पाणी सोडेल म्हणून। बघा आपण आता झाकण खोलू। हे बघा टमाटा थोडा शिजला आहे, त्याने असं थोडंसं पाणी सोडायला लागलं। हे बघा त्यात मीठ टाकलं होतं ना म्हणून। हे बघा एकदम सोप्या भाज्या आणते मी, सोप्या एकदम जास्त कमी वेळात होणाऱ्या अशा भाज्या बनवते मी। माझ्या चॅनलला सपोर्ट करा थोडासा। हे बघा मी आता त्याच्यात मसाले टाकते, लाल तिखट टाकते। लाल तिखट म्हणजे हा माझा साठवणीचा मसाला आहे, सर्व असतं त्याच्यात। ते टाकलं थोडं, थोडीशी हळद टाकते, धना पावडर टाकते 1 चम्मच, आणि थोडंसं तळून घेते त्याला, मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत। हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकते मी त्याच्यात। हे बघा कोथिंबीर टाकते, परत टाकणार आहे नंतर, आता शिजवण्यासाठी टाकले। हे बघा आता मी ना हे सगळं तळून झालं ना, चांगलं वास छान सुटला आहे बघा। मी आता काय करते, थोडंसं पाणी टाकते मसाले शिजायला थोडंसं। हे बघा थोडं टाकलं, अर्धा ग्लासला पण कमी, आणि आता थोडा वेळ झाकून ठेवते, म्हणजे ते मसाले छान शिजून जातील त्याच्यात। बघा कलर छान दिसतोय बघा। हे बघा थोडा वेळ झाकून ठेवते मी, गॅस कमी केलेला आहे खाली। चला बघा आपण खोलून बघू। हे बघा छान शिजली। हे बघा वाफ आली, वाफ दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये। हे बघा छान शिजले। आता मी त्याच्यात पनीर कुस्करून देते। हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं पाव किलो पनीर घेतलं आहे मी, पाव किलो पनीर असं कुस्करून घेते थोडंसं। हे बघा असं बारीक केलं का छान होतं। एक मिनटं बघा मी पनीर कुस्करून घेतले आता। हे बघा हे बघा पनीर चांगला मिक्स करून घेते त्याच्यात। मी आधी मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे, फक्त पनीरला आता कमी गॅसवर एक वाफ घेईल, म्हणजे पनीरचं पण पाणी सुटेल आणि लगेच झाली। 7 ते 8 मिनिटात भाजी होते, जास्त वेळ नाही लागत त्याला। बॅचलर मुलं राहतात ना, त्यांच्यासाठी एकदम इझी भाजी आहे। हे बघा मी आता झाकून ठेवते थोडा वेळ। हे बघा कमी गॅस केलेला आहे मी खाली। चला आता आपण उघडून बघू। बघा कसं पाणी सुटलं आहे बघा, पनीर ताजं पनीर होतं ना, बघा कशी अशी लटपटी झाली ती पाण्यामध्ये। हे बघा अशीच खायची पोळीबरोबर किंवा पराठ्याबरोबर, भाकरीबरोबर पण खाऊ शकता तुम्ही बाजरीच्या। हे बघा मी थोडंसं गरम मसाला टाकते त्याच्यात आता शेवटी। हे बघा थोडा गरम मसाला टाकते आणि थोडीशी कसुरी मेथी टाकते, माझी घरीच बनवलेली असते कसुरी मेथी। हे बघा
मी आता गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकते. बघा मी आता कोथिंबीर टाकते त्याच्यात आणि जेवायला घेते. माझ्या नवीन नवीन रेसिपी असतात एकदम सोप्या आणि साध्या. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मला आणि कमेंट पण करा कशा असतात माझ्या रेसिपी, म्हणजे मला थोडा उत्साह येईल बनवण्यासाठी. हे बघा आता मी वाढून घेतली. बघा कशी झाली माझी पनीर भुर्जी. या खायला. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा. बाय बाय.